विद्यार्थी मित्रांनो, येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये वनरक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. कारण अपडेटच तशी आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनलवरती जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती फक्त वनरक्षक, वनसेवक म्हणजेच फक्त महाराष्ट्रातील वन विभागाच्या भरती संदर्भात या चॅनलवरती माहिती भेटेल. इतर कोणत्याही प्रकारची इथे माहिती भेटणार नाही. आणि वनरक्षक, वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता मी मित्रांनो तुम्हाला काय म्हटलं तर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये वनरक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. कारण ही अपडेटच तशी आलेली आहे. तर ही अपडेट बघू शकता. विषय म्हटलेला आहे वनरक्षक पदभरती 2025. तर हा जो स्क्रीनशॉट आहे प्रचंड व्हायरल होत आहे. याच्याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि एकदम सेम वनरक्षक हा दिनांक 2022च्या GR नुसार त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की या चॅनलवरती फक्त वनरक्षकचे म्हणजे महाराष्ट्र वन विभागाचे अपडेट बघायला भेटतील. तरी देखील या ठिकाणी 97% लोक आपले व्हिडिओ बघतात. 97% लोक व्हिडिओ बघतात आणि फक्त 3% लोक आपल्याला सबस्क्राईब करतात. हे लोक 97% लोक सबस्क्राईब करत नाही. फक्त 3% लोक सबस्क्राईब करतात. विनंती आहे सर्वांना, स्पेशल वन विभागाच्या भरतीसाठी हा चॅनल आहे. सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. तर येथे काय म्हटलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची जाहिरात येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता. शासन निर्णय दिनांक इथे दिनांक 2022 आहे, दिसत नाही स्पष्ट. अन्वय वनरक्षक भरती प्रक्रियेची कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे 2022च्या GR नुसार. वनरक्षक संवर्गाची सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे. जाहिरात येण्याचे हे प्रस्तावित आहे म्हणजे येण्याचे ठरलेले आहे. परंतु सध्या स्थितीत राज्यपाल महोदयांच्या दिनांक 29/8/2019 मध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. हे अनुसूचित अनुषंगाने बघू शकता. अनुसूचित इथे म्हणजे जे ST प्रवर्गासाठी जे पेसा क्षेत्राची केस आहे त्याबद्दल आहे हे. अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील पदे या ठिकाणी बाबतीत या ठिकाणी प्रामुख्याने वन विभागातील वनरक्षकाचा समावेश आहे. म्हणजे जे पेसा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वनरक्षक या पदाचा समावेश आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयात ही या ठिकाणी प्रस्तावित आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये ही केस चालू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही. म्हणजे कोणती भरता येणार नाही? जे जिल्हे या ठिकाणी जे वनवृत्त पेसा क्षेत्रामध्ये मोडतात त्यांची या ठिकाणी भरता येणार नाही. बाकीचे वनवृत्तांची भरती होणार आहे असं येथे स्पष्ट होत आहे. यांनी स्पष्ट म्हटलेले आहे पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाहीत. आता हे परिपत्रक खरे आहे की खोटे आहेत याच्याबद्दल डिटेल्स मध्ये रात्री मी तुम्हाला माहिती देईल. कारण हे परिपत्रक प्रचंड टेलिग्राम वरती इकडे तिकडे व्हायरल होत आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मग हा जो पहिला पॉईंट आहे हा पहिला होता. दुसरा पॉईंट मध्ये त्यांनी म्हटलेला आहे करिता बघू शकता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक. बिगर म्हणजे जे पेसा क्षेत्रात येत नाही, बिगर अनुसूचित क्षेत्र. आता हे बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरत आहात की बिगर जिल्हा पेसा क्षेत्रातील जे पेसा जिल्हे आहेत ते भरत आहेत की बिगर पेसाचे. आता इथे स्पष्ट झाले जे बिगर पेसाचे जिल्हे आहेत त्यांची जाहिरात येऊन जाणार आहे. बघू शकता बघू शकता. संवर्गाची भरती प्रक्रिया राबविण्याकरिता सरळ सेवा कोट्यातील बिंदू नामावली प्रमाणित करून जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील खालील प्रमाणात कार्यालयात सादर करावा असं म्हटलेलं आहे. आता इथं संवर्ग दिलेला आहे. तर बघू शकता प्रवर्ग, पदसंख्या, सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक हे वगैरे माहिती दिलेली आहे. इथे SC ST वगैरे अशा सर्व कॅटेगरी देण्यात आलेल्या आहे. लवकरच ही माहिती जर खरी अपडेट असेल, हे प्रचंड व्हायरल होत आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की रात्री माहिती देईल की हे परिपत्रक खरे आहे की खोटे. आता ही बिंदू नामावली जी तयार करण्यात आहे कॅटेगरी वाईज येथे वनवृत्तांच्या जागा लवकरच आलेल्या बघायला भेटतील. आणि मागील ज्या RTI नुसार जागा आहेत त्या नवीन RTI देखील मी टाकलेला आहे. त्याची माहिती आल्यास लवकरच मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की वनरक्षक भरती येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये येऊ शकते बिगर पेसा जिल्ह्याची. पेसा जिल्ह्यांची नंतर होईल हे देखील मी तुम्हाला आता पेसा जिल्ह्यांची अगोदर करताय की फक्त पेसा क्षेत्र वगळत आहे हे तुम्हाला लवकरच स्पष्ट होईल. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये रात्री मी तुम्हाला हे परिपत्रक बद्दल संपूर्ण माहिती देईल. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.